बघा अगोदर काय बघितलं आपण, जर आपल्याला काय दिलं तर डिस्टन्स आणि टाइम दिलं होतं तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज केला. आता पुढच्या केसमध्ये होतंय काय ते बघा. मला गिव्हन डेटामध्ये काय काय दिलेलं आहे, 10 मीटर दिले, 20 मीटर दिले, पण 5 मीटर पर सेकंद दिले आणि 10 मीटर पर सेकंद दिलं, असं काहीतरी दिलं. आता इथं टाइम दिलाय का, इथं टाइम दिलाय तुम्हाला नाही, इथं टाइम दिलाय का नाही, एवढं तर कळतं ना. म्हणजे त्या केस आणि या केस मध्ये बेसिक डिफरन्स कुठून आला कळालं. म्हणजे इथं काय तुम्हाला काय गिव्हन आहे, वेलॉसिटी आणि डिस्टन्स दिलेला, टाइम दिलेला नाही, पण आपल्याला काढता येतो ना टाइम. आता शिकवलेले किती सेकंद झाले, 5 मीटर पर सेकंद, म्हणजे किती सेकंद आहे, 2 सेकंद झाले. 10 मीटर किती झाले, 2 सेकंद झाले. काय डाऊट आहे, लॉजिक कळालं का. मग आपल्याला माहिती ना व्ही ऍव्हरेज काढायचं, मला व्ही ऍव्हरेज काढायचं असेल तर माझ्याजवळ फॉर्म्युला आहे काय, D1 प्लस D2 डिवाइड बाय काय T1 प्लस T2. D1 किती आहे, 10 प्लस 20 आणि T1 किती आहे, 2 प्लस 2. दिलेला नव्हता आपण तयार केला, किती झाले 30 भागिले 4 किती होणार आहे, 4 7 28 आणि 4 5 20, 7.5 मीटर पर सेकंड. लॉजिक कळालं का. याच्यामध्ये पहिल्या क्वेश्चन मध्ये याच्यामध्ये डिफरन्स कुठे आलेला आहे, इथं काय दिले तुम्हाला, स्पीड आणि डिस्टन्स दिलेला आहे आणि टाइम दिलेला नाहीये. बघा मग नेक्स्ट, 5 मीटर, 10 मीटर, 20 मीटर, 2 मीटर पर सेकंद चाललाय, 5 मीटर पर सेकंद चाललाय आणि 4 मीटर पर सेकंद चाललाय. हा 2.5 ने चाललाय, सपोज 2.5 मीटर पर सेकंद चाललाय. हा 2.5 म्हटल्यानंतर किती होणार आहे, 2 सेकंद होणार आहे, बरं की नाही. काढायला शिकलो आपण, किती होणार आहे, 2 सेकंद होणार आहे, किती होणार आहे, 5 सेकंद होणार. लॉजिक कळालं ना. दिलेलं नव्हतं, आपण तयार केलं ते. हा मग मला काढायचं व्ही ऍव्हरेज. व्ही ऍव्हरेज काढायचं, काय करणार तुम्ही, D1 प्लस D2 प्लस D3 डिवाइड बाय काय T1 प्लस T2 प्लस T3. D1 किती आहे, 5 आहे, प्लस किती 10 आहे, प्लस किती 20 आहे, डिवाइड बाय काय 2 प्लस 2 प्लस 5 किती झाले 30 आणि किती झाले 35. 35 डिवाइड बाय किती 9, मग किती होणार आहे, 9 चौक 36, उरले 1, 9 1 9, उरले 1 ते 14, 4.11 मीटर पर सेकंद. काय डाऊट आहे, हा 9 चौक 36 होते, मी 35 ला घेतला. हा 9 त्रिक 27, उरले किती 27 म्हटलं तर 8, 9 8 72, उरले 8, तेच चालू जाईल 3.8 मीटर पर सेकंद. काय डाऊट आहे, हा बघा आता नेक्स्ट. पाच 10 20 30, 5 मीटर पर सेकंद, 2 मीटर पर सेकंद, 4 मीटर पर सेकंद आणि 5 मीटर पर सेकंद. चला काढता येईल ना. किती 1 सेकंद, किती 5 सेकंद, किती 5 सेकंद, किती 6 सेकंद, 5 36 होईल ना. किती व्ही ऍव्हरेज, व्ही ऍव्हरेज किती बनणार आहे, D1 प्लस D2 प्लस D3 प्लस D4 बनेल आणि डिवाइड बाय काय T1 प्लस T2 प्लस T3 प्लस T4. चला D1 किती 5 10 20, 5 प्लस 10 प्लस 20 प्लस 30 आहे, डिवाइड बाय हा 1 प्लस 5 प्लस 5 प्लस 6, 6 6 12, 6 6 12, 12 5 17, थोडं किती होतं 17 खाली ना, डिनॉमिनेटर मध्ये किती होतं 17. हा हे किती होणार आहे 20 30 30 60 65. बाकी कॅल्क्युलेशन पार्ट आहे ते करून घेशाल, डिवायडेडचे पार्ट. काय डाऊट आहे, समजलंय. बघा नेक्स्ट, मी म्हटलं 20 आहे आणि 40 आहे, 5 सेकंद आहे, 8 सेकंद आहे, सॉरी 8 मीटर पर 5 मीटर पर सेकंद आणि 8 मीटर पर सेकंद. किती होणार आहे 5 म्हटलं किती होणार आहे
4 सेकंद आणि किती होणार आहे 5 सेकंद होणार आहे. काय डाऊट आहे? मग काय करणार? V ऍव्हरेज काढायचं. कसं काढणार? D1 प्लस D2 अपॉन T1 प्लस T2. चला D1 किती आहे? 20 आहे. किती आहे? 40 आहे. डिवाइड बाय काय? 4 प्लस 5 आहे म्हणजे किती झाले? 60 आहे. 60 डिवाइड बाय काय? 9. बाकी तुमचं कॅल्क्युलेशन पार्ट आहे तेवढं होऊन जाईल. काय डाऊट आहे? लॉजिक कळाला. बेसिक डिफरन्स कुठे आला? तिथं काय दिलं होतं? तिथं काय दिलं होतं? डिस्टन्स आणि टाइम दिलं होतं. तिथं काय दिलं होतं तुम्हाला? डिस्टन्स आणि स्पीड दिलं होतं. तर तुम्ही काढू शकले. पुढच्या केसमध्ये काय होणार? मग पुढच्या केसमध्ये काय होणार आहे बघ. आता तुम्हाला देतील 2 सेकंद 2 मीटर पर सेकंद, 4 सेकंद 4 मीटर पर सेकंद. कळालं? मी तुम्हाला ते शिकवलंय. डिस्टन्स कसं काढायचं शिकवलंय. डिस्टन्स कसं असतं? वेलोसिटी इंटू टाइम. म्हणजे किती? 4 मीटर किती? 16 मीटर. नव्हतं दिलं काढला. V ऍव्हरेज काय? D1 प्लस D2 प्लस T1 प्लस T3. D1 किती आहे? 4 प्लस 16. T किती आहे? 2 प्लस 4. 16 आणि 4 20 आणि भागिले किती? 7. 6 7 दुने 12 7 त्रिक 18. उरले किती? 2. तेच चालू आहे. लॉजिक कळालं? फरक काय? तिन्ही एक्झाम्पल मध्ये फरक कुठे येतोय? याला काही अडचणच नव्हती. डायरेक्ट टाइम दिलेला होता. इथं आपल्याला टाइम तयार करावा लागला. इथं आपल्याला डिस्टन्स तयार करावा लागला. दिलेलं नव्हतं त्यांनी. दोन मीटर पर सेकंद, 3 मीटर पर सेकंद, 4 मीटर पर सेकंद. मी म्हटलं 8 सेकंद, 5 सेकंद, 6 सेकंद. असं डिस्टन्स काढता येईल. 8 दुने 16 मीटर, 5 त्रिक 15 मीटर, 6 चौक 24 मीटर. मग आपल्याला बाकीचं पुढचं काढणं सोपं होऊन जाईल. V ऍव्हरेज काय असतं? D1 प्लस D2 प्लस T3 डिवाइड बाय काय? T1 प्लस T2 प्लस T3. D1 किती आहे? 16 प्लस 15 प्लस 24 डिवाइड बाय काय? 8 प्लस 5 प्लस 6 किती होणार आहे? 5 आणि 4 9, 9 आणि 6 15. किती होणार आहे? 2 3 4 आणि 5 55. किती होणार आहे? 5 आणि 6 11, 11 आणि 8 19. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे होऊन जाईल. दोन मीटर पर सेकंद आहे, 1 मीटर पर सेकंद आहे, 3 मीटर पर सेकंद आहे आणि 2 मीटर पर सेकंद आहे. 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद. बापा लयच बारीक अक्षर झालं. दिसते का ते? दिसते ना? 4 सेकंद. लय बारीक अक्षर होऊन बनणार. हा आपल्याला माहिती आहे किती होणार आहे? 2 मीटर किती होणार आहे? 2 मीटर किती होणार आहे? 9 मीटर किती होणार आहे? 8 मीटर. मग काय? V ऍव्हरेज तर काढायचं आहे. V ऍव्हरेज काय? D1 प्लस D2 प्लस D3 प्लस D4 डिवाइड बाय काय? T1 प्लस T2 प्लस T3 प्लस T4. चल D1 किती आहे? 2 प्लस 9 प्लस 8 डिवाइड बाय काय? 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 किती होणार आहे? 4 आणि 4 8 आणि 2 10. खाली किती होणार आहे? 10. आणि वरती किती? 9 8 17, 17 आणि 2 19, 19 आणि 2 21. म्हणजे किती? 2.1 मीटर पर सेकंद. काय डाऊट आहे? फरक कळाला का? तिघांमधला बेसिक डिफरन्स कुठे? इथं काय दिलं होतं? टाइम आणि डिस्टन्स. इथं काय दिलं तुम्हाला? डिस्टन्स आणि स्पीड. टाइम दिलेला नव्हता. आपण तयार करायचं शिकलोय अगोदरच्या याच्यात. आता काय शिकतो आपण? इथं काय दिलं तुम्हाला? टाइम आणि स्पीड दिलेला आहे. टाइम डिस्टन्स दिलाय का? नाही. डिस्टन्स तयार केला कारण की आपल्या फॉर्म्युला मध्ये काय लागतं? डिस्टन्स लागतं. लास्ट क्वेश्चन. 10 मीटर पर सेकंद आहे, 20 मीटर पर सेकंद आहे आणि 2 सेकंद साठी आणि हा 4 सेकंद साठी. चला किती होणार आहे? 20 मीटर होईल. किती होईल? 80 मीटर होईल. बरोबर की नाही? मग काय? V ऍव्हरेज काढायचं आहे. किती होणार आहे?
D1 प्लस D2 डिवाइड बाय काय T1 प्लस T2. D1 किती झाला? D1 किती आहे? 20 प्लस 80. T किती आहे? 2 प्लस 4 म्हणजे किती? 100. 100 भागिले 6. 6 एका 6 उरले किती? 4. 6 6 36 उरले किती? 6. हे जाईल आणि 1.67 मीटर पर सेकंड. कळालं का? सिंपल कॉन्सेप्ट आहे.